सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आज पुणे दौऱ्यावर आहेत। आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची त्या भेट घेऊन चर्चा करणार आहे। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची त्या मागणी करणार आहे। गुन्हा दाखल न झाल्यास त्या कोर्टामध्ये धाव घेणार आहे। तर अंजली दमानी यांच्या पुणे दौऱ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी पुण्याच्या दौऱ्यावर आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची त्या आज भेट घेणार आहे। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची त्या मागणी करणार आहे। गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टामध्ये धाव घेणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता कशा पद्धतीची चर्चा त्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यानंतर कदाचित त्या पत्रकार परिषद सुद्धा घेण्याची शक्यता आहे। तर अंजली दमानी आज पुणे दौऱ्यावर आहेत। आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची त्या भेट घेणार आहे। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्या पहिल्यापासून करतायत। मात्र आज पुन्हा एकदा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या मागणी करणार आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। चंद्रशेखर, शुभम, आपण पाहिलं की या सगळ्या प्रकरणामध्ये अंजली दमानी आणि विजय कुंभार हे जे सामाजिक कार्यकर्ते जे ते सध्या आक्रमक झालेले आहेत। मुंडवा जमीन घोटाळा हा सगळा जो प्रकार झालेला आहे त्यामध्ये अमेरिया कंपनीचा जो डायरेक्टर आहे पार्थ पवार याच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अंजली दमानी जे त्या 11:30 वाजण्याच्या सुमारास बावधन पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे। त्या ठिकाणी त्या वरिष्ठ पोलिसांची चर्चा करणार आहे। त्यानंतर 1:45 वाजता दुपारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची जी वेळ आहे त्यांना भेटलेली आहे आणि 1:45 वाजता अमितेश कुमार यांची भेट घेत या सगळ्या संदर्भामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहेत। आपण पाहिले की काही दिवसापूर्वी विजय कुंभार यांच्यावरती 100 कोटी रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या कडून सांगण्यात आलं होतं। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आणि विजय कुंभार पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। त्या सगळ्या प्रकरणामध्ये जो आहे तो अजित पवार यांचे 3 स्वीय सहाय्यक त्याचबरोबर पार्थ पवार अजित पवार यांचा सगळ्या घोटाळ्यामध्ये संबंध आहे असं त्या दोघांकडून सांगण्यात येत आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर काही क्षणांसाठी थांबवतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।